पुढच्या आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत ती म्हणजे राज्यातील निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा दिलाय। यवतमाळमध्ये एका निवासी डॉक्टरावर एका रुग्णानं हल्ला केलेला होता आणि याचा निषेध करण्यासाठी म्हणून सगळे निवासी डॉक्टर हाताला काळी फीत बांधून त्याचा निषेध नोंदवणार आहेत। या व्यतिरिक्त सकाळी 11 वाजता जे रुग्णालयात एक पत्रकार परिषद देखील होतीये। डॉक्टरांनी आता पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा दिलेला आहे। यवतमाळमध्ये एका डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून सगळे निवासी डॉक्टर हाताला काळी फीत बांधून हा निषेध नोंदवणार आहेत। या व्यतिरिक्त आज सकाळी 11 वाजता जे रुग्णालयात डॉक्टरांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। राज्यातले निवासी डॉक्टर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेताना दिसतायत। पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिलेला आहे। यवतमाळमध्ये एका डॉक्टरला रुग्णानं मारहाण केल्याचा प्रकार घडलेला होता। या मारहाणीच्या प्रकाराचा निषेध निवासी डॉक्टरांकडून आता होताना दिसतोय। हाताला काळी फीत बांधून राज्यभरातले सगळे निवासी डॉक्टर निषेध नोंदवणार आहेत। या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि सोबतच आमच्या निवासी डॉक्टरांनी यवतमाळ येथे सर्व सेवा बंद केलेल्या आहेत, ज्यामध्ये इमर्जन्सी सेवा सुद्धा आहेत आणि ह्या घटनेचे आम्ही पूर्ण महाराष्ट्र स्तरावरून समर्थन देखील करतो आणि गरजच पडली तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून प्रतिनिधी तिथे जमा होऊन या घटनेचा निषेध करण्यासाठी व त्यांच्या संपामध्ये सहभागी होण्यासाठी देखील रस्त्यावर येऊ शकतात। आणि यानंतर आता एक मोठी बातमी कोल्हापुरातली आहे। ज्योतिबा मंदिराची